शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे शनिवार. आज थोडा उशिरा निघालो आहे, थोडा म्हणजे जास्तच झाला आहे. 7:15 झाले असतील. नेहमी 6:30ला निघतो घरी, गॅस वगैरे भरून मग 7 वाजेपर्यंत ऑनलाईन येतो. आज 6:15 वाजून गेलेत. आणि मी ज्या ठिकाणी CNG भरायला जातो ना रातोडीला, तो रातोडीचा CNG पंप बंद आहे. तर आता मला चारकोपला जावं लागेल. निघालो चारकोपला. बघूया तिथे गर्दी आहे का, कारण इकडचा CNG पंप बंद असेल ना तर तिकडे गर्दी भरपूर असणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज शनिवार आहे, शनिवारला बघूया आपला टार्गेट पूर्ण होतो का. मोस्टली माझा शनिवारचा टार्गेट पूर्ण होतो. मला 5 महिने झालेत या फील्डमध्ये आणि त्याच्या अगोदर 3 वर्षसुद्धा काम केलं आहे, त्याचा अनुभव आहे मला. आणि सॅटर्डेला माझा बिझनेस होतोच. 3,000 टार्गेट आहे. कधी जास्त पण होतो, पण मी कमी करून येतच नाही. टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय घरी यायचं नाही, असं एक मी ठाम निर्णय घेतो आणि मग घरी येतो, भले थोडा उशीर झाला तरी. तर चला व्हिडिओ शेवट पण बघा. CNG भरल्यानंतर ऑनलाईन येणार आहे. ऑनलाईन आल्यानंतर पहिली बुकिंग कुठली लागते ते तुम्हाला सांगतोय मी. चला मित्रांनो, ह्या CNG पंपला आलो आहे मी गणेशनगरला. तुम्हाला लाईन दाखवतो किती आहे बघा. तिकडचा CNG पंप बंद असल्या कारणाने ना इकडे लाईन झाली, दाखवतो मला. हे बघा लाईन. मला वाटतं याच्यामध्ये अर्धा-पाऊण तास मला जाणार आहे मित्रांनो. आता फायनली माझा नंबर येईल. दुसरा नंबर आहे या गाडीनंतर. मला वाटतं 40-45 मिनिटांनी माझा नंबर आला आहे. चला मित्रांनो, फायनली 45 मिनिटानंतर माझा नंबर आला. आज सॅटर्डे आणि शनिवार. आज बघूया, उशिरा झाला. आज 1 तास उशिराच झाला आहे. कुठली बुकिंग लागते तर सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, ठाण्याची लागली आहे बुकिंग, पण रेट खूप कमी आहे. 2-3 बुकिंग आलेलं, पण मी नाही घेतलं. बोललो चल ठाण्यावरून ॲटलिस्ट तिकडून लागते लमसम. 300 रुपये देतो. 24 किलोमीटरची राईड आहे मित्रांनो. लोकेशनला पोहोचल्यावर कस्टमरला मेसेजसुद्धा केला आहे, कॉलसुद्धा केला. फोन उचलला नाही आहे, रिप्लायच काहीच नाही आला. आता वेटिंग टाईम संपला की मी कॅन्सल मारणार आहे. राईड कॅन्सल केले. 9 मिनटं पिकअप करायला लागले आणि इथे येऊन पण जर कस्टमर येत नाही, काय तुमचा टाईम वेस्ट होता, आमचा पण टाईम वेस्ट होता. तुम्हाला जायचं नसेल तर कशाला बुक करता. आता ही वसई विरार नाही जायचं बाबा. कांजूरमार्ग ईस्ट. मित्रांनो, बोरिवलीवरून बुकिंग घेतली होती कांजूरमार्गची. कांजूरमार्गला आणून सोडलं. 31 किलोमीटरची राईड होती. 1 तास 1 मिनटं लागला. 8:41 मिनिटांनी बुकिंग घेतली होती मी आणि त्याचे दिलेत मला 441 रुपये. आणि कांजूरमार्गला सोडलं तसेच मला एक बुकिंग लागली पुढून कांजूरमार्गवरूनच माटुंगाला घेऊन आलो आहे. कन्नमवार नगरवरून माटुंगा ईस्टला आलो आहे. 237 रुपये दिलेत. 2 बुकिंग झाल्या. सकाळपासून टाईम खूप वेस्ट झाला मित्रांनो. एक कॅन्सलेशनमध्ये टाईम वेस्ट गेला आणि उशीर पण झाला. मध्ये CNGमध्ये पण थोडा टाईम वेस्ट झाला. आता माटुंगा ईस्टला आलो आहे, पण खूप छोटे राईड देतो यार. 120-115 रुपयाच्या राईड आहेत. सर्च भरपूर आहे. तुम्हाला सर्च दाखवतो बघा. तेचला सर्च इतका आहे, पण बुकिंग पाहिजे तशी मिळत नाही. असं वाटतं आहे सॅटर्डे खराब जाणार आहे. बघूया, प्रयत्न करूया. कुठली बुकिंग लागते तुम्हाला अपडेट देतो. मित्रांनो, लास्ट अपडेट दिलं होतं तुम्हाला. माटुंगाला ड्रॉप केल्यानंतर मला सायन कोलेवाडून बुकिंग आली. मड रिट्रीट हॉटेल तिथे ड्रॉप केलं आहे. 32 किलोमीटरची राईड होती. 10:27 मिनिटांनी भेटली होती मला राईड ती. आणि तिचा फेअर दिला आहे 351 रुपये. 1 तास 3 मिनटं लागली ड्रॉप करायला. आता मडला मी ड्रॉप केलं आहे. ड्रॉप केल्यानंतर आता आलो मी रातोडीला. CNGच्या लाईनमध्ये जरा टॉपअप करूया. आहे आधीची टाकी. आपण बोललो CNG भरूया थोडा. मित्रांनो, ती ट्रिप सोडली होती ना मी मडला रिट्रीट हॉटेलमध्ये. ती ड्रॉप केल्यानंतर CNG भरली रातोडीला आणि घराजवळच आलो तो. घरी गेलो, जेवलो आणि आता मी ऑनलाईन येणार. आता वाजलेला आहे, आता 1:15 वाजता ऑनलाईन येतो. कारण आज थोडं उशिरा पण काम करायला लागेल. सकाळपासून काम कमी झालं आपलं. 1100 रुपयाचं काम झालं आहे. तो पण टार्गेट होत नाही, तो पण घरी जायचं नाही. असं आपला नियमच आहे तो.
तर चला बघूया आता कुठली बुकिंग वाजते. आता मी थांबलो आहे जनकल्याण नगरमध्ये. गाडी उन्हामध्ये होते ना, खूप गरम झाले. याचे चालू केले बघूया. आणि आता इथून छोट्या बुकिंग देतं. ओलामध्ये मी कधी चालू नाही करत, पण आज पहिल्यांदा ओलामध्ये ऑन केलं आहे. तो पण छोटा राईड देतो आहे. तर मी येणार नाही, एक लमसम मला ट्रिप पाहिजे, कारण माझं काम खूप कमी झालं आहे टायमिंगच्या हिशोबाने. दाखवतो तुम्हाला बघा, 1181 1081 झाले का. तर बघूया इथून एखादी चांगली राईड मिळेल तर आपलं मस्त काम होऊन जाईल. मित्रांनो, जनकल्याण भूमी पार्कमधून मी आलो होतो मीरा भाईंदर रोडला. 230 रुपये दिलेत. 11 किलोमीटरची राईड होती. 32 मिनटं लागलेत ड्रॉप करायला. चला इथं आलो तर आहे मीरा भाईंदरला. आता इथून एक ट्रिप आलेली पण ती घेतली नाही मी. साकीनाका ट्रॅफिक जाम दाखवत होतं. मला असं वाटतं घ्यायला पाहिजे ती अंधेरी साकीनाकाची. तर बघूया आता इथून लागते काय बघ. मित्रांनो, तुम्हाला मी एक लास्ट अपडेट दिली होती. आणि मीरा रोडवरून मला लागली होती चेंबूरची राईड होती. 36 किलोमीटरची राईड होती आणि 551 रुपये दिले मला. आणि वेळ लागला 1 तास 6 मिनटं. आणि चेंबूरवरून मला लागले मित्रांनो फिनिक्स मॉल परेल. 13 किलोमीटरची राईड होती. 1 तास लागला कारण ट्रॅफिक भरपूर होतं. आणि त्याचे दिले मला 252 रुपये. आणि फिनिक्स मॉलला जसं ड्रॉप केलं तिथूनच मला लागली परेलवरून शिवूडची राईड लागली. 40 किलोमीटरचं अंतर होतं आणि 1 तास लागला. आणि पैसे दिलेत मला 568 रुपये. अशी ही अपडेट आहे मित्रांनो. आता कामोट्याला आलो आहे, पण कामोट्यावरून मला कल्याणची बुकिंग आली होती, पण कल्याणला जायचं नाही. आणि परेलला होतो ना, परेल आणि चेंबूरला एवढ्या बुकिंग आज होत्या ना, म्हणजे 150 रुपये 160 रुपये. त्याच्यामुळे ना माझी रेटिंग खूप कमी केले उबरनी. चेंबूरला पण होतो ना तेव्हा पण खूप रेटिंग कमी केली. फायनली मला एक कामोठीची बुकिंग लागली म्हणून मी आलो इथं कामोट्याला. आणि आता कामोट्यावरून बघूया मित्रांनो. मला कल्याणला जाऊन मी येणार कधी, मालाडला राहतो मी. तर बघूया आता इथून कुठली बुकिंग लागते. मी मालाडचं गोहोम लोकेशन टाकलेलं आहे मित्रांनो. तर बघूया. तर मी रॅपिडो पण ऑन करून ठेवतो. चला, ट्रिप लागली तर अपडेट देतोच मित्रांनो. कामोटेवरून मी रॅपिडोसुद्धा ऑन केला होता. आणि रॅपिडोने मला सोडलं इथे मुलुंडचे दिले मला 488 रुपये. आणि उबरमध्ये मी टाकलं आहे गोहोम. पण गोहोम न देता उलटी बुकिंग टाकून माझी रेटिंग पूर्ण खराब करतोय. एक मुलुंड मालाडची आलेली पण निघालो आणि कॅन्सल केली. आता ठाण्याची देतोय. ठाणा कासर वडवलीला आता कोण जाणार आहे. नाईट मारायची असते तर थांबलो असतो मी, पण मी नाईट नाही मारणार आहे. आता बघूया मुलुंड रोड लागते या मालाडची. रॅपिडो उबर दोन्ही चालू आहेत. चला बघूया मित्रांनो. कामोट्यावरून आलो होतो मी मुलुंडला रॅपिडोने. आणि नंतर उबरमध्ये मी गोहोम टाकलं आणि मला दिली कांदिवली वेस्टला. आता जस्ट ड्रॉप केलं आहे आणि घरी पोचलो आहे. तर आजची अर्निंग आणि आज किती तास काम केलं मी. सकाळी 8 वाजता निघालो होतो मी, म्हणजे 8 आणि आत्ता वाजलेत 10:30. 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 15-16 तास काम झालं मित्रांनो. आणि आजची अर्निंग तुम्हाला सांगतो मी. आजची अर्निंग आहे 3184. आणि रॅपिडोमध्ये आहे 184 प्लस 488, 3672 रुपये अर्निंग झाले. आणि त्यात आपण मायनस करूया. -800चा गॅस, -200 रुपये पास. 2772 रुपये अर्निंग आहे. 15-16 तास काम केले मी आज. तर असा काय आजचा शनिवार होता, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आज. नाही तर कधी शनिवार असा होत नाही माझा. हा पहिल्यांदा असा शनिवार, त्यामुळे उशीर झाला मला आज.
आणि दुपारी 1-1.5 तास माझा वेस्ट गेला आणि सकाळी पण थोडा CNGसाठी 1-1.5 तास वाया गेला. तर असा काय आजच्या दिवसाची अर्निंग आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.